पलटी झाली पलटी झाली तुम्ही होता गाडीत ना आम्ही इकडनं चालत होतो ना भरण्याला ती लगेच झाली तो पाठी होऊन जायचं बदल होऊन तो पाइप ये पाइप घुसे इकडे घुसे इकडे पाइप हेलो गाडी तिथंच काढून का इथून उचलून न्यावं लागेल इथून उचलून न्यावं लागेल ना हो थांबा 2 मिनिटं युवराज मागे सर गाडीवर चालू इकडे तुम्ही जा वरती बोर्ड कुठवला रे तो वरून पडून मारायचा नंतर घेऊया फक्त बॅगा घे त्यांच्या साहेब बाजूला वा तुम्ही या आधी थांबा नेऊन देत वरती नंतर जावा तुम्ही ते सटकले तर केवढंच पडायचं वर गेले नाही जाऊन देत वरनं पूर्ण वरून जाऊन दे नंतर खाली जावा तुम्ही हो खाली खाली पुरेला खाली आहे बॉडी उचलले लगेच हा बॉडी उचलले ए त्याचा हात बाहेर सांग त्याला ए हात बाहेर सांग ए क्रियाला सांग हात बाहेर आहे त्याचा जाऊ दे इकडे पटकन वरती जाऊन दे म्हणून त्याच्यावर गेला तरी चालेल लेनवर तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथं इंजिनियरला बांधला होता 1.5 महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज 5 लोक इथं मयत झालेले आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी 5 वाजल्यापासून आहेत त्यांच्या तोंडच तुम्ही तर ऐकात म्हणजे काय परिस्थिती या शासनाला कळेल बरोबर आलो इथं अशा आहे की खाली जायला जागा नाही आहे ट्रेनशिवाय पर्याय आणि आतमध्ये जे प्रवास होते 6 ते 7 जण होते ते अडकलेले होते शेवटीला क्रेन बोलवायला लागली त्यानंतर बाकीचे सगळे नंतर मग पब्लिक आले क्रेनच्या साहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग पौड्या काढल्या की त्या माणसानं वाचवायची गरज होती पण अशा वेळेला कोणी मदतीला नव्हतं पण जेव्हा रेस्क्यू टीम प्रसाद गांधी मित्रमंडळ आणि रेस्क्यू टीम बुरानबाग आणि वैभव साहेब हे जेव्हा आले त्यावेळी मी स्वतः पहिला खाली उतरलो त्यानंतर परिस्थिती बघितली त्यानंतर मी सगळेजण कोणतीही पर्वा न करता त्या माणसानं वाचवायचा प्रयत्न केला आणि आता ती माणसाची परिस्थिती गंभीर आहे पण तो वाचावा आमची ही एवढी इच्छा आहे कारण काय असं वाटतं नेमका हा ज्या पुलावर जो एक जंप आहे त्या जंपमुळे हे अपघात होत आहे आणि हा जो मधला स्पेस आहे जो जी कंपनी आहे त्यांना माहीत आहे की ह्या गॅपमधून गाड्या खाली जातात तरीसुद्धा जाणून बुजून ह्या गॅप बुजवता येत नाही किंवा इथं काय सुरक्षेचं पर्याय करता येत नाही त्यांना 15 अपघात झाले
जवळजवळ 10 ते 15 अपघात या वर्षामध्ये झालेले आहेत आणि आज फुकट हे 5 बली गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की एकाच घरातले 5 लोक असतील. जबाबदार कोण आहे असं वाटतं? त्याला जबाबदार टोटली प्रशासन. ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एक गाडी खाली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आज या ठिकाणी येऊन आता घेतलेली असं माहिती PIकडून घेतली असतं असं समजलं की पहाटेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि जसं माहिती मिळाली तसं पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ चिपळूण पोलीस स्टेशनच्या यामध्ये जखमी 2 व्यक्ती आहेत तर त्यांना तात्काळ मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे आणि जे मयत झालेले आहेत तर त्यांनासुद्धा परभणी हॉस्पिटल या ठिकाणी केलेलं आहे. मृतदेहांचे नातेवाईक मुंबईवरून निघालेले आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. एकंदर या ठिकाणी शांतता आहे.